हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ चक्रधर वासुदेव नाथ चक्रधर वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ योगेश्वर वासुदेव राजा परीक्षिताचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न कृष्ण कथा करते। 6 दिवस उरले मृत्यू येण्याकरता आणि आमचाही मृत्यू 7च दिवसात होणार आहे। एकतर सोमवारी येईल, नाही तर मंगळवारी येईल, बुधवारी येईल, गुरुवारी येईल, शुक्रवार, शनिवार आणि रविवार। 7 दिवसामध्ये, या 7 दिवसाच्या पलीकडचा वार नाही आणि म्हणून मरणाचा सोहळा सुंदर करायचा असेल तर आम्हाला कथा ऐकावी लागेल। आजच्याही कथेला ज्यांची पावन अशी उपस्थिती या ठिकाणी आहे असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर कुसळम निवासी, संपूर्ण कुसळम नगरीचे श्रद्धास्थान असलेले आदरणीय श्रद्धेय बाबाजी, तदनंतर त्यांच्या समवेत असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमहंत बाबाजी, तदनंतर माझे सन्मित्र आदरणीय श्रद्धेय सतीश दादाजी, तुम्ही सर्व श्रोते सज्जन, वासनिक बंधू भगिनी, तपस्विनी माता भगिनी आणि सर्व संत गण ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, असे आदरणीय श्रद्धेय, तुमचा हा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून चालू, 2018 पासून, परंतु खऱ्या अर्थानं ज्यांच्या इथं येण्यामुळं जगाला माहीत झालं की कुसळमध्ये इतका मोठा कार्यक्रम असतो, खूप मोठा कार्यक्रम असतो, हे 2-3 वर्षापासून माहीत झालं लोकांना। हे ज्यांच्यामुळं माहीत झालं लोकांना असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय ईशाधिष्ठित तपस्वी दादाजी राहेरकर यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। या सर्व संतगणाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। माणसाचा जन्म होतो आणि देवाचा अवतार होतो। तुम्ही आम्ही जन्माला येतो आणि ईश्वर अवतरित होतो, तुम्ही आम्ही फेकल्या जातो आणि ईश्वर इच्छेनं येतो। या ठिकाणी भूतलावर इच्छेनं येतो आणि म्हणून भागवत कथेचा पहिला श्लोक जो होता ना, तो जन्म या शब्दापासून सुरू झाला, भागवत जन्म कथेपासून सुरू झाला। पहिला श्लोकाचा पहिला शब्द आहे जन्माद्यस्य यतोन्वयादिरतस्य चार्थैष्वभिघ्न स्वराट तेने ब्रह्महृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूर्य तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तुकोहकम् सत्यं परं धीमहि धर्मं प्रौंजित कैत्रवोत्र परमा निर्मत्सराणां सता। भगवंताला वंदन केलं, त्या सत्य तत्वाला मी नमस्कार करतो। भागवत कथेची सुरुवात अशी गोड आहे ना, महर्षी व्यासांनी कोणत्याच देवाचं नाव नाही घेतलं, नाही ब्रह्माचं नाव घेतलं, नाही विष्णूचं महादेवाचं कुणाचंच नाव नाही घेतलं, कोणत्याच देवाचं नाव नाही घेतलं या कथेमध्ये। जसं आम्ही पेपर लिहायला जाताना आमच्या घरामध्ये जी कुलदेवता असेल तिचं वंदन करून जातो, तसा एखादा लेखक ज्यावेळेस आपला ग्रंथ लिहितो ना, ग्रंथ लिहिताना आपल्या आराध्य दैवताला वंदन करत असतो।
श्रीमद लीळा चरित्राची सुरुवात आहे श्री परेशाय नमः. तशी भागवत कथेची ज्यावेळेस लिहिल्या गेली त्यावेळेस पहिल्यांदा वंदन कोणाला केलं व्यासांनी तर सत्यम परम धीमहि. सत्य परम त्रिसत्यम सत्यस्य योनी निहितम च सत्यम सत्यस्य सत्य मृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नम. त्या सत्य तत्वाला माझा नमस्कार आहे. त्या भगवंताची जी शक्ती आहे त्या अलौकिक शक्तीला नमस्कार केला. कुण्याही देवतेचं नाव नाही घेतलं, कुण्याही विशिष्ट देवतावाचक शब्दाचा उच्चार नाही केला. तो सर्वात्मक आहे त्या ईश्वराचं नाव घेतलं. तो सर्वात व्यापून उरलेला आहे अशा ईश्वराचं नाव घेतलं. आणि म्हणून त्या ईश्वराचा अवतार होत असतो आणि आमचा जन्म होत असतो. आमच्या जन्माच्या वेळेस सुद्धा मनुष्य बघा तुम्ही आमच्या जन्माच्या जागा ठरलेल्या आहे. आता बहुतेक जन्म हॉस्पिटलमध्येच होतात कारण की तेवढी सुलभता झालेली आहे, तेवढी प्रगती झाली आहे, मनुष्य प्रगत झालेला आहे. परमेश्वराच्या अवतरण्याचं काहीतरी कारण असतं, काहीतरी इच्छा घेऊन परमेश्वर अवतरित होतो. आमच्या जन्माचं काय कारण असतं? आम्ही कर्मा अकर्माने फेकल्या जातो, कधी ह्या योनीमध्ये कधी त्या योनीमध्ये, याचं ज्ञानच नसतं आम्हाला. आणि इथं येतो मनुष्य देहामध्ये 5 वर्षाचे होतो, 10 वर्षाचे होतो, शाळेत जायला लागतो. शाळा पूर्ण होते, कॉलेज सुरू होतं, कॉलेज पूर्ण होतं, काहीतरी नोकरी लागते, काहीतरी उद्योग व्यवसाय कला कौशल्य कोणत्या तरी एका विभागामध्ये तो जातो. कला असली अंगामध्ये तर तो एखाद्या क्षेत्रामध्ये नाव कमवतो आणि कोणतीच कला नसली तर शेवटी कष्ट करावे लागतात. लक्षात ठेवा, कला वाणिज्य आणि विज्ञान या 3 शाखा असतात 11वीला. या 3 क्षेत्रांमध्ये मुलं जातात आणि नोकरी त्या ठिकाणी त्याला लागते. त्यानंतर लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मुलं होतातच. कळत नाही माणसाला की आपण कशा करता आलेलो आहे. मुलं होतात, मुलं मोठाली होतात, मुलांचे लग्न होतात, आता नातू येतात आणि मग कुठेतरी जाणीव होते की अरे आपण कशा करता आलो होतो. आपल्या जन्माचं मूळ उद्दिष्ट काय, आपल्याला कशा करता भगवंतानी जन्माला घातलेलं आहे. परमेश्वर अवतरण्याचं कारण फिक्स आहे, परमेश्वरानं सांगितलेलं आहे मी कशा करता अवतरित होतो. परंतु आम्हाला आमचा जन्म कशा करता झाला याचं अज्ञान असतं, माहीतच नसतं. हा मनुष्य देह भगवंतानी कशा करता दिलेला आहे याचं ज्ञानच नसतं आम्हाला. ते ज्ञान होणं गरजेचं आहे. शेवटी मनुष्य वृद्ध होतो, म्हातारपणाला लागतो, हातामध्ये काठी येते, चालता येत नाही, डोळे थकलेले असतात, पाय थकलेले असतात. शेवटपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही की माझा जन्म कशा करता झाला होता. जसं पाठीमागून एखादी व्यक्ती निघाली पुढे आणि पुढे निघाल्यानंतर त्याच्या पाठीमागे एक मोठी रांग लागते. एका शाळेमध्ये शिक्षकांनी प्रश्न विचारला विद्यार्थ्याला, सगळ्या वर्गाला प्रश्न विचारला. सांगितलं की एका कळपामध्ये 100 मेंढ्या आहे. किती? 100 मेंढ्या. आणि 100 मेंढ्यामधली जर एक मेंढी बाहेर पळाली तर किती शिल्लक राहतील? पोरं हुशार होते, त्यातल्या सगळ्यात बऱ्याच पोरांनी हात उंच केले. एकाला विचारलं सांग म्हणे किती राहतील? ते म्हणे 99. एक गेल्यानंतर 99 राहतील. पुन्हा दुसऱ्याला विचारलं, तो म्हणे 99 राहतील. ठीक आहे म्हणे. शिक्षक अजून दुसऱ्या मुलाला विचारतात आणि एक मुलगा मोठ्यानं ओरडून सांगतो, मी सांगतो म्हणे. सांग म्हणे, तू सांग म्हणे. 99 ज्या मेंढ्या राहतील या मुलांनी सांगितलं म्हणे, परंतु मी रोज मेंढ्या हाकतो म्हणे. एक मेंढी गेली ना म्हणे सगळे जातात. तुम्ही बघता रोज
रोज बघता का नाही, एक मेंढी पळाली का सगळे जातात आणि एक आला ना सगळे येतात। लक्षात ठेवा, आमचं जीवनही तसंच आहे। पाठीमागून आलं, वडिलांनी संसार केला, आजोबांनी संसार केला, आम्ही तेच केलं पाहिजे, आम्ही त्याच्यामध्येच अडकलो पाहिजे। त्यांनी कोणता मरमर्थाच्या प्रांतामध्ये पाय नाही ठेवला, आम्ही तेच केलं पाहिजे, तोच मोठा पुरुषार्थ आहे असं वाटायला लागतं आम्हाला। आणि याच्यामुळं हा जन्म कशा करता आम्हाला मिळालाय याचं मूल्य आम्हाला कळत नाही। आम्हाला या जन्माचं मूल्य कळालं पाहिजे। ईश्वराचं अवतीर्ण होतं ना, त्याचं स्पष्ट असं कारण आहे। पंडित अनिराज व्यास सांगतात, कृष्ण भगवंताच्या अवतरण्याचं कारण वेगळं आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अवतरण्याचं कारण वेगळं आहे, श्री चक्रपाणी महाराजांच्या अवताराचं कारण वेगळं आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार हा स्पेशल अवतार आहे, जीवांचा उद्धार करण्याकरता आलेला अवतार आहे। आणि गोपाल कृष्ण महाराजांचा अवतार आहे ना, हा जीवांचा उद्धार करणे याच्याकरता आलेला अवतार नाही। पंडित अनिराज व्यास सांगतात की यथा श्रीकृष्ण अवतारे भूभार हरणमच, पृथ्वीवरील दैत्यांना शासन करणारा अवतार आहे, या भूमीचा भार हलका करण्याकरता आलेला अवतार आहे हा। आणि जीवांचा उद्धार करणं हे आनुषंगिक कारण आहे। आमच्याही जीवनाला काहीतरी अर्थ असला पाहिजे ना, आमच्याही जन्माला काहीतरी अर्थ असला पाहिजे ना। देव सुद्धा विनाकारण येत नाही या भूतलावर, आणि म्हणून आम्हाला कधीतरी विचारता आलं पाहिजे मनाला की कशा करता आमचा जन्म आहे, कशा करता पडतोय, सकाळी उठतोय, ड्युटीला जातोय, घरी येतोय, संध्याकाळी थकून भागून येतो, जेवायची सुद्धा इच्छा राहत नाही, इतका थकलेला असतो तो मनुष्य। कंपनीमध्ये 8 तास 12 तास काम करतो आणि घरी आल्यानंतर त्याला न जेवता सुद्धा झोप लागून जाते, कळत नाही सकाळ कधी झाली, सकाळ झाली पटक्यात उठतो, आंघोळ करतो, कपडे बदलतो, पुन्हा कामावरती। एखाद्या घाण्यावरती एक बैल जुंपलेला असतो, लक्षात ठेवा, तो मालक त्याला थोडी सुद्धा उसंत देत नाही। स्वामी गोड दृष्टांत देतात राहटघडिकेचा, पुन्हा त्यामध्येच आम्ही गुंतून पडतो, त्याच्यातून थोडं सुद्धा वेगळं व्हायला तयार नाही, आमच्या जीवनाचं जन्माचं कारण शोधायला तयार नाही, कशा करता हा जन्म दिलाय। आणि म्हणून हे आम्हाला शोधता आलं पाहिजे। एका ठिकाणी एक श्रीमंत व्यक्ती होती। आता माणसं श्रीमंत असतात, गरीब असतात, याच्यावर त्यांच्या जीवनाची श्रीमंती मोजता येत नाही, लक्षात ठेवा। पैसा असणे म्हणजे श्रीमंती, पैसा नसणे म्हणजे गरिबी, याच्यावर तो समाधानी आहे की नाही हे नाही सांगता येत। आपल्याला किती कमवायचंय हे निश्चित करण्यापेक्षा आपलं समाधान कुठे आहे हे पहिले निश्चित करा। आपलं समाधान कुठे आहे, कारण की बरीच श्रीमंत माणसं आहे जगामध्ये, पण सगळीच समाधानी आहे असं नाही। काही माणसं फार गरीब आहे पण फार श्रीमंत आहे, त्यांना वेळेवर झोप लागते, वेळेवर जाग येते, वेळेवर त्यांना सर्व काही परमेश्वराची भक्ती करताना आठवतं, काहीच नाही त्यांच्याकडं। आणि काही माणसं इतकी श्रीमंत आहे परंतु ग्लासभर पाणी द्यायला किंवा आपुलकीने 2 शब्द बोलायला सुद्धा त्यांच्या घरामध्ये लोक नाहीये। श्रीमंती भरपूर आहे परंतु समाधान नाही, लक्षात ठेवा। हा मनुष्य फार श्रीमंत होता आणि त्याला एकाने विचारलं, का रे म्हणे बाबा, हे संपूर्ण जग ज्याच्याकरता पळतंय, सुखाकरता पळतंय, आनंदाकरता प्राप्तीकरता पळतंय, ते सुख तुला प्राप्त झालं का? तुझ्याकडे एवढा पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, शेत आहे, मोठा व्यवसाय तुझा, तुझी कंपनी आहे, तुला सुख प्राप्त झालं का? तुला तू सुखी वाटतो का स्वतःला? त्यावेळेस तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो, अरे म्हणे काय सांगू तुला, हे सर्वात मोठं ओझं आहे म्हणे माझ्यावरती। काय? हे सर्वात मोठं ओझं आहे, खूप कष्ट केले, खूप पैसा कमावला, सर्व काही केलं, परंतु म्हणे मला संध्याकाळी झोप लागत नाही। डॉक्टर 2 गोळ्या दिलेल्या आहे, एक इंजेक्शन असं आहे म्हणे ते बेंबीत घ्यावं लागतं जेवायच्या अगोदर,
इन्शुलिन म्हणतात त्याला, बरोबर. ते घेतल्याशिवाय जेवताच येत नाही मला. माझ्यापेक्षा सुखी माणूस, थोडा गरीब आहे तो, माझ्यापेक्षा फार गरीब आहे, परंतु त्याला कोणत्याही इंजेक्शनची गरज नाही पडत, कोणत्याही गुळीची गरज नाही पडत, कोणत्याही डॉक्टरची गरज नाही पडत. असा एक व्यक्ती आहे. म्हणे कोण आहे? तो म्हणे माझ्या गाडीचा ड्रायव्हर आहे ना, एकदम सुखी म्हणे. आम्ही दोघं जेवायला बसलो, हॉटेलमध्ये गेलो, भाजी सांगितली, भात सांगितला, जी भाजी मनाला वाटेल ती सांगतो तो. मला जेवण नाही जात, परंतु तो मात्र पोटभर जेवतो म्हणे, तेही विनामूल्य. पोटभर जेवतो. ते जेवण केल्यानंतर मला झोप नाही येत, पण त्याला 3 वेळा असं गदगद हलून उठवावं लागतं, इतका गाढ झोपतो म्हणे तो. फार सुखी आहे म्हणे. मला नाही झोप येत, मऊ गादी असते, परंतु मला झोप येत नाही. सर्वात मोठी गोष्ट आहे की आमचं सुख आम्हाला सापडलं का, हे विचारण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय ते प्राप्त झालं का, आणि कशासाठी करता प्रयत्न करावे हे आम्हाला कळलं पाहिजे. या मनुष्य देहाची ही जी किंमत आहे ना, फार मोठी आहे. आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य नावाचं साधन दिलं आणि परमेश्वराच्या बरोबरीचा आनंद, तो जो आनंद उपभोगतो आहे, तो आनंद उपभोगण्याची क्षमता या मनुष्य देहाची आहे, लक्षात ठेवा. तो आनंद आपण उपभोगू शकतो. ही या मनुष्य देहाची किंमत आहे, हे कळतच नाही आपल्याला. आणि आपण मागं लागतो, जी गोष्ट आपल्याकडे नाही दुसऱ्याकडे दिसली ना, मागं लागतो आपण त्या गोष्टीच्या. आपल्याला वाटतं तो सुखी ना, परंतु तो त्या गोष्टीमुळे सुखी आहे, त्या वस्तूमुळे सुखी आहे, त्या पदार्थामुळे सुखी आहे. तो पदार्थ जर आपल्याकडे आला ना, तर आपण देखील त्याच्यासारखे सुखी होऊ, असं वाटतं माणसाला, सांसारिक माणसाला. माणूस चढाओढीनं संसार करतो. महिलेला वाटतं नाही तिच्याकडे पाटलंय, आपल्याला पाहिजे, त्याच्याकडे मोठं डोरलंय, आपल्याकडे पाहिजे. माणसाला वाटतं त्याच्याकडे 4 व्हीलर आहे, आपल्याकडे पाहिजे. त्या वस्तूमुळे तो सुखी आहे असं वाटतं आपल्याला, आणि आपण ती वस्तू प्राप्त करायला जातो. वस्तू प्राप्त होते आणि सुख आपल्यापासून फार दूर निघून जातं, लक्षात ठेवा. सुख वस्तूमध्ये नाही, सुख आपल्या मान्यावरती आहे, आपल्या मान्यावरती सुख, लक्षात ठेवा. वस्तू प्राप्त होते आणि वस्तू प्राप्त झाल्यानंतर सुख आपल्यापासून फार दूर निघून जातो. वास्तविक आपल्याला सुखाची अपेक्षा सुद्धा नाहीये की या सांसारिक सुखाच्या पलीकडचं सुख आपल्याला पाहिजे, कारण की आम्हाला फक्त त्या सुखाची ओळख आहे, त्याच्या पलीकडच्या सुखाची ओळखच नाही, त्याची झलक सुद्धा आपल्याला नाहीये. आणि त्या सुखाच्या प्राप्ती करता खऱ्या अर्थानं हा मनुष्य देह आहे. सांसारिक सुखाच्या पलीकडेही एक सुख आहे, ते सुख म्हणजे परमेश्वराचा आनंद. ज्या आनंद करता आपण जन्माला आलेलो आहोत. संत तुकोबरायांना विचारलं, काय अशी विशेषता या मनुष्य देहाकडं, कोणतं असं वैशिष्ट्य आहे मनुष्य देहाचं? त्यावेळेस संतांनी सांगितलं की शरीर उत्तम चांगले, सर्व सुखाचे गोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. तुमचा जन्म परब्रह्माच्या प्राप्ती करता झालेला आहे. अजून संतांना विचारलं, काय या माणसाची ताकद काय, हा काय करू शकतो, याचा जन्म कशा करता झालेला आहे, याची कुवत काय? त्यावेळेस संत म्हटले की धन्य धन्य हा नरदेव, तेथील अपूर्वता पाहो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात आहे. जे मनात इच्छा केली ना ते प्राप्त करू शकतो. त्याला वाटलं पायलट व्हायचे, पायलट होऊ शकतो. त्याला वाटलं कीर्तन करायचे, कीर्तन करू शकतो. त्याला वाटलं चोरी करायची, चोरी करू शकतो. गुंड होऊ शकतो, डाकू होऊ शकतो. जे पाहिजे ते होऊ शकतो, कारण की हा जन्म आहे ना. दुधाचं फक्त दही बनू शकतो, श्रीखंड बनू शकतो, ताक बनू शकतो, लोणी बनू शकतो, परंतु तुम्ही दुधाचा भात बनवायला गेले तर होईल का? नाही. प्रत्येक वस्तूला एक मर्यादा आहे, तेवढ्यापुरती ती वस्तू रूपांतरित होऊ शकते. फक्त हा मनुष्य देहच एवढा मोठा मूल्यवान आहे की याचं काहीही होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. गोपाल कृष्ण महाराज सांगतात,
उद्धरेदात्मनात्मानम् आत्मानमावसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मन. जसं घरामध्ये चाकू आहे त्याने तुम्ही एखाद्याचा खूनही करू शकता आणि भाजी कापू शकता, काही करू शकतात. एक लहान मुलगा आहे त्याला आपण गुंड पण बनवू शकतो आणि पोलीस अधिकारी पण बनवू शकतो. जर योग्य वेळेत त्याला संस्कार लावला तर तो एखादा चांगला आदर्श नागरिक बनेल. आणि त्याला संस्कार नाही लावला ना, गुंड बनेल, डाकू बनेल, चोर बनेल. त्याला सोडवायला आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. आपल्या हातात आहे काय करायचं, आपल्याला काय बनवायचंय, आपण कशा करता वेळ खर्च करतोय. आणि म्हणून मनुष्य देहाचं मूल्य लक्षात आलं पाहिजे. एका राजाचा फार मोठा राजवाडा होता, फार मोठा भव्य दिव्य असा राजवाडा बांधलेला होता. आणि एक बनंग हातामध्ये झोळी घेतली आणि ती झोळी घेऊन त्या राजवाड्यापाशी येऊन थांबला. सर्व पहारेकरी त्या ठिकाणी काही कामानिमित्त जेवणानिमित्त तिकडे गेले होते. हा तिथं गेला, तिथं कोणीच नव्हतं. त्याने आपल्या त्या झोळीमधून एक पोतं काढलं, ते पोतं त्या ठिकाणी अंथरलं. अंथरल्यानंतर बसला थोड्या वेळ. काहीतरी त्याच्या पिशवीमध्ये होतं ते खाल्लं आणि खाल्ल्यानंतर त्याला आळस आला, झोप आली थोडीफार आणि झोपला त्या ठिकाणी. ते पहारेकरी पुन्हा आले त्या ठिकाणी. आल्यानंतर बघितलं, अरे हा माणूस कोण इथे येऊन बसला, खुशाल झोपला म्हणे या राजवाड्यामध्ये. काही कळतं का नाही. त्याला उठवलं, गदगद हलवलं, उठवलं. अरे म्हणे कळतं की नाही तुला, खुशाल झोपला, काय वाटतं का नाही, हा राजवाडा ही काही धर्मशाळा आहे का. तो मनुष्य उठला, आपले कपडे झटकले आणि उठून बसला. त्यांच्याकडे बघू लागला. ते पहारेकरी म्हटले, अरे हा राजवाडा आहे, ही काही धर्मशाळा आहे का, खुशाल तू पोतं टाकला आणि या ठिकाणी झोपला म्हणे, काही वाटतं का, उठ म्हणे. तो मनुष्य म्हटला, मी नाही उठणार इथून. तुमचा राजा ज्यावेळेस येईल ना इथं, त्याच्याशी मी बोलेल, त्यानंतरच मी उठेल. शेजारच्या दालण्यासमोरून राजा जात असतो. ते राजाला बोलवतात. राजाला तो गोंगाट ऐकू येतो. राजेसाहेब तिथे येतात आणि राजा तिथं आल्यानंतर हा मनुष्य त्या राजाला सांगतो, राजेसाहेब तुमचे पहारेकरी मला सांगतात हा राजवाडा ही काय धर्मशाळा आहे का. मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या अगोदर इथं कोण राहत होतं. राजा म्हणतो, माझा पिता राहत होता. त्यांच्या अगोदर इथं कोण राहत होतं, म्हणे माझे आजोबा राहत होते. तुमच्या नंतर इथं कोण राहील. राजा म्हणतो, माझा मुलगा राहील. त्याच्यानंतर इथं कोण राहील. राजा म्हणतो, माझा नातू राहील. आता तो मनुष्य जागेवरून उभा राहतो आणि राजाला म्हणतो, राजेसाहेब ज्या घरामध्ये नवीन नवीन माणसं राहायला येतात ना, त्याला राजवाडा नाही म्हणत, त्याला धर्मशाळा म्हणतात. जसं स्टँडवर मिनिटाला एक नवीन प्रवासी येतो, नवीन गाडी धरतो आणि नवीन गावाला जातो. त्या ठिकाणी मुक्काम करता येत नाही. लक्षात ठेवा, मुक्कामाची जागा नाही स्टँड. आठवतो तुम्हाला कधी आपण स्टँडवर मुक्काम केला नाही. आपला आश्रम असेल, मठ असेल, मंदिर असेल, तिथे फोन करून किती वेळ होऊ द्या आपण त्या ठिकाणी जाऊन आराम करतो, मुक्काम नाही करत स्टँडवर. तसं हे मृत्यू लोक आहे ना, हा स्टँड आहे, या ठिकाणी मुक्काम करता येत नाही. खूप मोठी मोठी माणसं आली पण कोणालाही मुक्काम करता आला नाही. 100 वर्षापेक्षा जास्त, फार फार 110 वर्ष, पण त्यांना राहता आलं नाही. आणि म्हणून इथं आल्यानंतर काहीतरी करायचंय हे कळलं पाहिजे, कारण की कुणालाच मुक्काम नाही करता आला. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज या मनुष्य देहाचं मूल्य आम्हाला सांगतात. हुए नामवर बेजुबा कैसे कैसे जमी खा गई नौजवान कैसे कैसे.
मूल्य सांगतात, एक जन्म असा होता तुझा मुळी बांधण्यातच जन्म घालता, एक जन्म असा गेला की फक्त जनावर हाकण्यातच जन्म गेला. स्वामी म्हणतात मिळी जन्म दिले, मुळी जन्म दिले. आमचा जन्म कशा करता गेला, एकच काम, त्या कामात आमचा जन्म निघून गेला. कधी विचारच केला नाही हा जन्म कशा करता मिळालाय. पूर्वज करत होते तेच आपण केलं. स्वामी म्हणतात एक जन्म आम्हाला द्या. तू यहाँ मुसाफिर है, ये सराय पानी है, 4 दिन की ये तेरी जिंदगानी है, 4 दिन की महिमा तेरी जिंदगानी है. जमीन जेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जान कर भी अनजाने बन रहा है दीवाना, अपनी उम्र पाने पर बन रहे हैं दीवाना, बन रहे दीवाना. आज समझ ले कल ये मौका हाथ तेरे आएगा, आज समझ ले कल ये मौका हाथ तेरे आएगा. होगा फलक की नींद में सोने वाले धोखा खाएगा, चलता सूरज ढलता है ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ओ ढल जाएगा. जग जिंकायला निघालेला सिकंदर नावाचा राजा होता. सगळं जग जिंकल्यानंतर मी सर्वात सुखी होईल, सगळ्यात जास्त पैसे आल्यानंतर आपण सगळ्यात जास्त सुखी होऊ, ही एक भावना असते माणसाकडे. गावात सर्वात जास्त पैसा ज्याच्याकडे त्याला असं वाटतं मी सगळ्यात सुखी आहे. नाही, तो श्रीमंत असू शकतो परंतु सुखी असू शकेल की नाही संभ्रम आहे, लक्षात ठेवा. जिल्ह्यात सगळ्यात जास्त एखाद्याकडे पैसा असतो त्याला असं वाटतं मी सगळ्यात सुखी नाही. पैसा असेल जास्त परंतु सुखी नाही होऊ शकत. गदो नायक नावाचे एक राजा रामदेव राजाच्या दरबारामध्ये कोषाध्यक्ष होते. स्वामींकडे आले. स्वामींकडे आल्यानंतर स्वामींना म्हटले जीजी माझे अपार द्रव्य असे, खूप धनसंपदा आहे माझ्याकडं, देव भेटेल का? स्वामी म्हटले पैशानं श्रीमंती भेटेल, तुला समाजात मान भेटेल, सन्मान भेटेल, परंतु परमेश्वर नाही भेटणार, ही सर्वात मोठी जाणीव आहे. राजा सिकंदराला ज्यावेळेस कळलं ना की आता आपण वर काही घेऊ जाऊ शकत नाही, त्यांनी संपूर्ण आपल्या सैन्याला सांगितलं की ज्यावेळेस मी जाईल ना त्यावेळेस माझे दोन्ही हात मोकळे सोडा, जगाला कळू द्या मला काहीच वर नेता आलं नाही. याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली. अब न वो हलाकू है और न उसके साथी है, और न उसके साथी है, और न उसके साथी है. आज समझ ले, आज समझ ले कल ये मौका हाथ में तेरे आएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ओ ढल जाएगा, ढल जाएगा. राजा परीक्षेला कळालंय 6 दिवस आहे, आता 6व्या दिवशी काय होईल सांगता येत नाही, येणारा दिवस मावळणार आहे. आम्हालाही कळलं पाहिजे.
आणि लवकर या मनुष्य जन्माचं मूल्य कळलं पाहिजे. जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही ना आता तुम्ही 2च वर्ष, तोपर्यंत माणूस देवधर्म करायला तयार होत नाही. आणि जेव्हा कळतं की आता 2-3 वर्षात आपला खेळ आटोपणार आहे, मग तो पटापटा लवकर पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवायला सुरुवात करतो. त्याला कळतं की आता आपली व्हॅलिडिटी संपलेली आहे, जाणं पडणार आहे, आपल्याला जावं लागणार आहे. ही जाणीव आम्हाला झाली पाहिजे. जगातल्या प्रत्येक गोष्टीवरती एक्सपायरी डेट लिहिलेली असते. या मनुष्य देहावरती देवाने आपली तारीख नाही लिहून दिली तर याला कधी वरती बोलवायचंय. परंतु देव रोगाच्या बहाण्याने, दुखण्याच्या बहाण्याने, वेदनेच्या बहाण्यानं आपल्याला एक नोटीस पाठवत असतो. परंतु ती नोटीस आपल्याला समजत नाही. 56च्या अगोदर हे दुखतं ते दुखतं. अशी अनेक माणसं आहे जगामध्ये की 50 नंतर त्यांना पाय दुखायला सुरुवात होत आहे. महिला असतील, पुरुष असतील. ही देवाची एक नोटीस आहे का लवकर ये माझ्याकडं. देव एक नोटीस पाठवतो. जसं बँक नोटीस पाठवते, हप्ता चुकला ना गाडीच उचलून नेते, बरोबर ना. आणि मग देवाचा हप्ता चुकल्यानंतर नेते का नाही गाडी उचलून अख्खी. माणूसच जातो, जावा लागतो. लक्षात ठेवा, बँकेचा जर हप्ता चुकला गाडी उचलून नेतात ते लोक. तसा ईश्वराच्या भक्तीचा हप्ता चुकला नाही पाहिजे. सततम कीर्तयंतो माम. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढल जाएगा, ओ ढल जाएगा, ढल जाएगा, हो ढल जाएगा. या मनुष्य देहाला मूल्य. प्रत्येक संप्रदायामध्ये कोणीच संप्रदायाने मनुष्य देवाला नाव नाही ठेवलं. या जन्माला नाव नाही ठेवलं कारण की हा जन्म फार फार पुण्याने मिळत असतो. वारकरी संप्रदाय असू द्या, महानुभाव संप्रदाय असू द्या, जसं एखादं पंचपाक्वान्नाचं ताट समोर यावं, हे खाऊ का ते खाऊ, हे खाऊ का ते खाऊ, असं एखादा व्यक्तीला वाटतं. सगळे पदार्थ असतात, 56 प्रकारचे भोग असतात. कोणता पदार्थ खाऊ, प्रत्येक पदार्थ चविष्ट आहे. तसं हे मनुष्य देह म्हणजे 56 प्रकारचे भोग असलेलं संपूर्ण भरलेलं ताट आहे. जे पाहिजे ते बनू शकते. याचं जे पाहिजे ते. स्वामी कोवळ्या वाळुकाचा दृष्टांत देतात. काहीही करू शकतो हा जीवात्मा, स्वतःला परमेश्वराच्या पर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला या मनुष्य देहाचं मूल्य कळलं पाहिजे. जगामध्ये अनेक माणसं आले, पंडित आले, हुशार आले, विद्वान आले, लेखक आले, व्याख्याते आले, प्रवचनकार आले, संसारिक आले, व्यावसायिक आले, उद्योगपती आले, शेठ आले, सावकार आले, अनेक माणसं आले. परंतु तो आपल्या कलेनं, आपल्या विद्वत्तेनं किंवा आपल्या पैशानं, आपल्या पदानं या भूतलावर कायम राहण्याचं वरदान त्यांना मिळवता आलं नाही. एक पंजाबी कवी आहे, त्यांनी एक सुंदर भजन लिहिलेलं आहे. कल जो कहंदे मेरी मेरी, आज वो पैर पसार गए. कल जो कहंदे मेरी मेरी. योद्धा वीर थे पंडित ज्ञानी, चले गए ना रही निशानी. कारागिर थे चतुर खिलाड़ी, अंत में बाजी हार गए. कल जो कहंदे मेरी मेरी,
आज वो पैर पसार गए. जावं लागणार आहे. संपूर्ण देश पंतप्रधानाच्या हातामध्ये, परंतु तो मृत्यूला आकळू शकत नाही. अमरत्वाचं वरदान प्राप्त करू शकत नाही. तो देशाला ताब्यात ठेवू शकतो, परंतु मृत्यूला तो ताब्यात नाही ठेवू शकत. आमदार असला, खासदार असला, जिल्ह्याला ताब्यात ठेवू शकतो, मृत्यूला ताब्यात नाही ठेवू शकत. त्याचं पद, प्रतिष्ठा आणि श्रीमंती माणसांवर हक्क गाजवू शकतात, तीही काही काळापुरते, परंतु मृत्यूवर कुणीही अधिकार गाजवू शकत नाही. मृत्यूला आपल्या वशमध्ये करू शकत नाही. आणि म्हणून जाणं हे नक्की आहे. म्हणून कशा करता आलोय हे समजून घेणं महत्वाचं आहे. मनुष्य देहाची किंमत कळत नाही आम्हाला. एका घरामध्ये बरंच साहित्य होतं. तो मनुष्य जुना माणूस होता आणि आता तो वारला. त्याचे बरेच साहित्य होते. एका बाजूला बासरी ठेवलेली होती, एका बाजूला तबला होता. जाणकार मनुष्य होता, सर्व संगीताचं ज्ञान होतं. वाचनाची आवड होती, मोठमोठी ग्रंथ संपदा घरामध्ये होती. चांगल्या चांगल्या लेखकांची ग्रंथ घरामध्ये ठेवली होती. आता त्याचं ते सर्व वस्तू मुलांना आणि नातवांना अडचण वाटायला लागली, कारण की यांच्या आवडीच्या वस्तू वेगळ्या आहे. यांचं कम्प्युटर आलं, अडचण झाली घरामध्ये. आणि त्याच्या आठवणीतली एक विणा होती, ती घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये पडलेली होती. आणि लहान लहान मुलं असे खोडकर असतात, तिथं जायचे, त्या विणेचे तारा वाजवायचे, पळून यायचे. तिच्यावर धूळ साचली, कचरा साचला. आणि एक दिवस त्या घरातल्या माणसाला वाटलं, काय म्हणे हे कोणी वाजवत पण नाही, फक्त धूळ पडली या विणेवरती, ही विणा आपण टाकून देऊ म्हणे. 2-3 तारा पण तिच्या तुटलेल्या आहेत. त्याने ती विणा घेतली, बाहेर गेला आणि कचरा कुंडीवरती ती विणा टाकून दिली. घरात आला, ती जागा स्वच्छ केली, तिथं आपली खुर्ची ठेवली आणि आरामामध्ये मोबाईलमध्ये YouTube सुरू केलं आणि गाणं ऐकत बसला. 5-10 मिनिटं निघून गेले आणि रस्त्याने जाणारा एक अत्यंत साधा भोळा दिसणारा एक 40-45 वर्षाचा मनुष्य त्या ठिकाणी त्या कचरा कुंडी समोरून चालत होता. आणि त्यांनी बघितलं की समोर एक विणा आहे, तिच्या तारा निखळून पडलेल्या आहे. त्यांनी ती विणा हातामध्ये घेतली, आपल्या खांद्यावरचं उपरणं काढलं, त्या उपरण्याने ती विणा स्वच्छ केली. आणि स्वच्छ केल्यानंतर तिच्या तारा त्यांनी आवळायला सुरुवात केली. पहिली तार आवळली, दुसरी तार आवळली, आणि आता बरोबर आवाज येतो की नाही बघितलं. संपूर्ण विणा आपल्या खांद्यावरच्या उपरण्याने त्यांनी पुसवून काढली, स्वच्छ केली. आणि समोरच एक पार होता, त्या पारावरती तो बसला आणि आता त्या विणेच्या तारा त्यांनी छेडायला सुरुवात केली. एक एक स्वर त्या ठिकाणी तो आळवायला लागला. आणि इतकी सुंदर विणा तो वाजवत होता, समोरून जाणारे येणारे माणसं त्या ठिकाणी थांबायला लागले, ऐकायला लागले. जणू एखादा निष्णात विणावादक विणा वाजवावा तशी विणा तो वाजवायला लागला. आता ही वार्ताच जवळच असलेल्या ज्यांनी विणा फेकली होती त्या माणसाच्या घरी गेली. म्हणे आपल्या गावामध्ये एक मोठा संगीताचा जाणकार आलेला आहे, काय सुंदर विणा वाजवतो, चला म्हणे बघायला जाऊ. आणि हा माणूस चालत चालत त्या ठिकाणी आला. बघितलं, अरे म्हणे ही विणा तर आमची आहे, आमच्या वडिलांचं नाव लिहिलंय त्याच्यावर. आणि म्हणे अरे म्हणे ही विणा आम्हाला देऊन टाक, ही आम्हीच टाकलेली. म्हणे तू कस काय हात लावला या विणेला, बघ म्हणे त्याच्यावर आमचं नाव आहे. त्यावेळेस तो मनुष्य म्हटला, ही विणा आहे ना म्हणे, ज्याला वाजवता येते ना त्याची म्हणे, तुम्ही फेकून दिली होती कचऱ्यामध्ये, तुम्हाला कळाली नाही याची किंमत. ही मनुष्य देहरूपी विणा आहे आपल्याला भगवंतानं दिलेली. यातून भक्ती नावाचा स्वर छेडला गेला पाहिजे, यातून ज्ञान नावाचा स्वर छेडला गेला पाहिजे. आणि तो याच्यामध्ये आहे, मुळामध्ये आहे. त्याची पात्रता आहे भक्ती करावी, ज्ञान कमवावं, ही पात्रता या मनुष्य देहरूपी विणेमध्ये आहे. परंतु आम्ही तिला कचऱ्यामध्ये टाकून देतो. आम्हाला कळालं पाहिजे. आणि ही ताकद या मनुष्य देहामध्ये. तुझे नाव आली उठी
सूर भारावले तुझे नाम आले सूर भारावले अंतरंगी बाह्यांगी अंतरंगी बाह्यांगी मन हर पले तुझे नाम आले सूर भारावले तुझे नाम आले अंतरंगी बाह्यांगी अंतरंगी बाह्यांगी मन हर तुझे नाम आले सूर भारावले तुझे नाम नको झाग चिपया विना नको भिन्न राग नको झाग चिपया विना नको झाग चिपया विना नको भिन्न राग झोपे तही विवेकाला झोपे तही विवेकाला येते आहे जागर तुझे नाम आले सूर भारावले तुझे नाम आले सूर भारावले भाव अंतरीचे हवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाचे स्वतःलाच भूल तुझे नाम आले तुझे नाम अंतरंगी बाह्यांगी अंतरंगी बाह्यांगी मन हर पले तुझे नाम आले सूर भारावले तुझे नाम तुझे नाम आले या मनुष्य देहरूपी विनेमध्ये भगवंताच्या ज्ञानाचा स्वर छेडला जाऊ शकतो, भक्तीचा स्वर छेडला जाऊ शकतो. परंतु अनेक माणसांनी ही विना कचऱ्यामध्ये टाकून दिलेली आहे. लक्षात ठेवा, हिच्यामध्ये भगवंताला आळवण्याची ताकद आहे. भगवंताला हाक मारावी आणि तो पहिलं ब्रह्मांडातून धावत यावा, एवढी किमया या मनुष्य देहरूपी विनेमध्ये आहे. परंतु आम्ही ती कचऱ्यामध्ये टाकून देतो. एकाच कामाला जन्म देतो, एकाच कामाला. आमच्या जन्माचं मूल्य आम्हाला कळत नाही. तसं अंगणामध्ये एखादं सुंदर फुल असावं, त्या फुलाला सुगंध असावा आणि त्या सुगंधाने ईश्वर प्रसन्न व्हावा. परंतु चुकून नकळत ते फुल कचरा कुंडीत जावं, तसं आपलं होतं. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाचे स्वतःलाच भूल तुझे नाव आले तुझे नाव आले सूर भारावले अंतरंगी बाह्यांगी अंतरंगी बाह्यांगी मन हर पले तुझे सूर भारावले तुझे एक एक स्वर माणसाच्या या मनुष्य देहरूपी विनेमध्ये नटलेला आहे. कुणी
कल्पना सुद्धा करू शकत नाही. सप्तव्यसन ज्या व्यक्तीला होती, समोर मनुष्य आल्यानंतर त्या माणसाचे डोळे लाल होत होते. आचार्य श्री नागदेवाचार्य, परंतु मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये भक्ती नावाचा स्वर शिल्लक होता, ज्ञान नावाचा स्वर शिल्लक होता, वैराग्य नावाचा स्वर शिल्लक होता. फक्त त्याला जागृत करण्याची गरज होती. एखाद्या गुंड दरोडेखोर माणसामध्ये सुद्धा हे तिन्ही स्वर असतात, लक्षात ठेवा. फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे. आमच्या मनामध्ये सुद्धा ज्ञान प्रज्वलित होऊ शकतं, भक्ती निर्माण होऊ शकते परमेश्वराप्रती. जर नागदेवाचार्यांच्या मनामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये परमेश्वराबद्दल इतकं प्रेम होतं, तर आमचंही असू शकतं. मग आम्ही कोण्याही संप्रदायाचे असू द्या, कोण्याही जातीचे असू द्या, कोण्याही पंथाचे असू द्या, श्रीयो वैश्य तथा शूद्रा स्तेपी अंती परागती. प्रत्येक माणसामध्ये भाव नटलेले, फक्त त्याला जागृत करण्याची गरज आहे. प्रत्येक फुलामध्ये सुगंध दडलेला आहे, फक्त ते फुल देवाच्या चरणावरती जाणं हे महत्वाचं आहे. त्याचा कचरा होऊ नये, त्याचा निर्माल्य होऊ नये. तशी ती विना कचऱ्याच्या कुंडीवरती गेली, तसा आमचा देह फक्त जन्माला आलो आणि मेलो, बाकी काहीच केलं नाही असं होऊ नये. काहीतरी देव जोडला, काहीतरी धर्म जोडला, काहीतरी परमेश्वराची भक्ती केली आणि त्यातून आमचा उद्धार झाला. हे या मनुष्य देहाचं मूल्य आहे. तुझे नाव आले ओठी सुर भारावले, तुझे नाव आले ओठी सुर भारावले, तुझे नाम आले ओठी. लहान लहान मुलं हे बघा समोर. आता जो कोणी बडबड करल हो, तुम्ही एवढा ग्रुप सर्वजण नाव घेऊन तुमचं सगळे बाबांच्या हस्ते सगळ्यांसमोर सत्कार करण्यात येईल का तुम्ही सर्वात जास्त गडबड केली म्हणून सत्कार. एका ठिकाणी सुंदर अशी कथा चालू होती. भागवतकर बाबा आले, चांगली कथा चालू होती, गोड कथा सुरू होती. भरपूर लोक होते. बाबांना चांगली मोकळी चाकली दाढी होती, बेंबी पर्यंत अशी फेटा बिटा बांधला होता. धिप्पाड बाबा होते, 90-95 किलोचे बाबा होते. आणि सुंदर अशी कथा सांगायला सुरुवात केली. गायनाचार्य चांगले होते, मृदुंगाचार्य, तबला वादक. सुंदर कथा सुरू झाली. बाबा कथा सांगायचे आणि कथा सांगता सांगता थोडासा जीव आपल्या दाढीला पण लावायचे, दाढीवरून हात फिरवायचे. आणि समोर एक मनुष्य बसला होता. तो मनुष्य रडायला लागला. अर्धा तास झाला. कथा सुंदर चालू होती. सुंदर ज्ञान सांगत होते, भक्ती सांगत होते, वैराग्य सांगत होते. 1 तास झाला आणि तो मनुष्य आता मोठमोठ्याने रडायला लागला. डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. 1.5 तास झाला, 2 तास झाले, संपूर्ण कथा झाली. बाबा बघत होते काय म्हणे हा माणूस आहे, किती परमेश्वराच्या कथेमध्ये त्याला विरह भरला, त्याचं रडू थांबलं नाही. सगळे लोक बाबांपाशी आले नमस्कार करायला कथा झाल्यानंतर. परंतु बाबा स्वतः आपल्या आसनावरून उठले, त्या माणसाजवळ गेले, विचारलं बाबा 2 तासभर तुझ्या डोळ्यामधून अश्रू थांबले नाही, किती भक्ती किती प्रेम. एवढी गावं फिरलो म्हणे आजपर्यंत, एवढी भक्ती एवढं प्रेम कुठंच पाहिलं नाही म्हणे. बाबा म्हणे 8 दिवस झाले माझा एक बोकड होता, त्याची दाढी आणि तुमची दाढी सारखीची म्हणे. आलं का लक्षात? बाबा पाहत होते भक्ती आणि तो माणूस काय पाहत होता. असं व्हायला नको. अर्जुनाचे पांती जे परिसावया योग्य होती, खऱ्या अर्थाने कृष्ण त्यांना कळणार आहे ज्या अर्जुनाच्या पंक्तीला बसतील. अवधान एक वेळ दीजे, सर्व सुखासे पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. गोपाल कृष्ण महाराज पुन्हा पुन्हा ते ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतात. गीतेमध्ये पुन्हा पुन्हा कृष्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. तत्वरूपातला कृष्ण भूय एव या शब्दाचा अर्थ आहे पुन्हा ऐक. ज्यावेळेस एखादा प्रवचनकार असतो, एखादा कीर्तनकार असतो, एखादा वक्ता असतो, त्याला श्रोता सजग आहे की नाही हे तपासून बघावं लागतं. सर्व लहान मुलांनी एकदम शांत बसा.
एकदम एकदम ए दादा एकदम हात असे नाही तर तुमच्या हाताला उद्यापासून विंचू घेऊन येऊ बांधायला एक एकदम शांत चित्ताने बसा. आपल्या जन्माचं मूल्य आपल्याला लक्षात घ्यायचंय. परमेश्वराचा अवतार होतो आणि आपल्या उद्धाराकरता होतो. कथा अनेक वेळा आपण ऐकली कृष्ण जन्माची. आपल्या गावामध्ये श्री गोविंद प्रभू महाराजांचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो. परंतु आम्हाला कलियुगाच्या कृष्ण भगवंताचा जन्म आज बघायचा आहे. त्याचा अवतार आपल्याला बघायचा आहे. कारण की आमचा उद्धार करता तो स्वामी श्री चक्रधर प्रभू महाराज आहेत. तो आमचं साधन चरित करणारा अवतार आहे, लक्षात ठेवा. स्वामींचा अवतार आपल्या महाराष्ट्रात नाही झाला, परंतु महाराष्ट्राच्या जवळचा गुजरात प्रांत आहे, त्या ठिकाणी स्वामींचा अवतार झाला. आम्ही जीवनामध्ये सर्व काही कमवतो, परंतु आम्हाला फक्त आपण जे कमवलेलं ज्ञान असतं ना तेवढं नेता येतं सोबत. जी भक्ती केलेली असते ती सोबत जाते, बाकी काहीच नेता येत नाही. एक मनुष्य आपलं काम आटपून घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी बघितलं 2 लाख रुपये मोजले, कपाटामध्ये ठेवले. कपाटामध्ये आणि काही पैसे होते 10-20 लाख रुपये, ते बघितले आणि जेवायला बसला. जेवण केलं. जेवण झाल्यानंतर त्या ठिकाणी खाली थोडंफार खरकटच सांडलं होतं. आता तिथं मुंग्यांची एक रांग लागली. थोड्या 5-10 मिनिटांनी, कारण की लवकर जर उन्हाळ्यात आपण स्वच्छ नाही केलं ना, जर फरशी असू द्या, त्या ठिकाणी मुंग्या होतात. आता ती मुंग्यांची रांग बाहेरपर्यंत लागली. त्यांनी शोध घेतला कुठून येते मुंग्यांची रांग. बघितलं दुरून एक मुंग्यांची रांग येते. आता तेवढ्या रांगेमधून काही मुंग्या इकडून आल्या तिकडून आल्या आणि एक मुंगी तिच्या शरीराच्या वजनापेक्षा मोठं पान ओढत ओढत घेऊन चालली होती. सर्व बाजूंनी घरामध्ये मुंग्या झाल्या, परंतु एक मुंगी हिम्मतवान होती. ती तिच्या वजनाच्या पेक्षा मोठं पान घेऊन पुढं निघाली. फार पुढं निघाली, जिथं तिचं घर होतं. आणि आता एक मोठं संकट आलं. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक छोटा खड्डा होता. आता त्या मुंगीला पुढे जाता येईना. हा माणूस बघत होता. मग तिने काय केलं, ते पान सर्व ताकदीनिशी पुढे ढकललं आणि त्या पानावरून पलीकडे गेली. संघर्ष मोठा होता. माणूस बघत होता. किती युक्तिवाद आहे म्हणे त्या मुंगीकडे, किती धैर्य आहे. तिच्या पेक्षाही मोठं वजनाने असणारं छोटंसं पान होतं भाजीचं, ते घेऊन चालली होती. पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर मग त्या पानाला ओढायला सुरुवात केली. आता तिचं घर ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी एक छोटीशी जागा होती. ती फक्त एकटी शिरू शकेल आतमध्ये, एवढीच जागा होती. दारापर्यंत तिने ते पान नेलं त्या तिच्या घराच्या आणि त्या दाराच्या जवळ ठेवलं. मध्ये गेली आणि तोंडाने पुन्हा ओढायला लागली, परंतु ते पान काही आतमध्ये तिला नेता आलं नाही. आणि मग विचार केला. मध्ये गेली, तिच्या घरामध्ये गेली आणि आतमधून 5-25 मुंग्या घेऊन आली आणि सर्व तिचे नातेवाईक बोलावले आणि ते पान त्यांच्या ताब्यात देऊन टाकलं. आपली अशीच कथा आहे, सगळे नातेवाईक बोलवतात. लक्षात ठेवा, मुंगी सारखीच आपली कथा आहे. आपल्याला सोबत नेता येत नाही काही. आणि म्हणून ज्या परमेश्वरानं हा जन्म दिलाय, परमेश्वराने हे नरदेह दिलेला आहे, त्याचा खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये अवतार झाला. त्या अवताराचं श्रवण आज आपण करणार आहोत. दरवेळेस आपण कृष्ण भगवंताचं श्रवण तर करतोच, कृष्ण जन्माची कथा तर ऐकतोच, परंतु ज्या अवताराची कथा ऐकण्याकरता खऱ्या अर्थानं आज दुपारी तुम्ही चरित्र ऐकता, स्मृतिस्थळ ऐकता, ज्ञान ऐकता. खऱ्या अर्थानं जो अवतार आम्हाला मुक्त करणार आहे, जो कलियुगाचा राजा आहे, जो कलियुगामध्ये आल्यानंतर त्यांच्या इतकं सुंदर कोणी नाही. आणि म्हणून त्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचा जन्म आपण बघणार आहोत.
गुजरात राज्यामध्ये विशाल देव नावाचा एक प्रधान होता आणि त्या प्रधानाच्या घरी मोठा राजवाडा होता. राणी होती. मुलाचं नाव होतं हरिपाळ देव. आणि थोडाफार काहीतरी आजार झाला. 4-5 दिवस झाले आणि 4-5 दिवस झाल्यानंतर 25-26 वर्षाचा मुलगा असेल. प्रधानाच्या पत्नीचं नाव होतं मालनबाई. मुलाचं नाव होतं हरिपाळ देव. सुनाचं नाव होतं कमळा राणी. सुंदर संसार चालू होता आणि अचानक 4-5 दिवस फक्त हरिपाळ देव आजारी पडले आणि आजारी पडण्याचं निमित्त झालं फक्त आणि त्यांची प्राणज्योत मावळली. संपूर्ण भरवस नगरामध्ये त्या ठिकाणी दुःखाचं सावट पसरलं. सर्व लोक त्या ठिकाणी विशाल देवाच्या वाड्यासमोर जमा झाले आणि अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीवरती प्रेत आणण्यात आलं. लाकडं रचण्यात आली आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी माता आणि पिता आपल्या मुलाचं प्रेत बघतायत. खऱ्या अर्थानं पित्याला पुत्राने अग्नी द्यावा, पित्याला पुत्राने अग्नी द्यावा हे समाजाला ठीक वाटतं, परंतु पुत्राला अग्नी देताना पित्याला फार दुःख होतं. विशाल देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, मालन मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. संपूर्ण भरवस नगरी त्या ठिकाणी आज दुःखामध्ये बुडून गेलेली आहे. सर्व सेवक नोकर चाकर सर्वजण त्या ठिकाणी हजर झाले, कारण की अवघ 25-26 वर्षाचं वय होतं. आणि शेवटच्या प्रसंगी ज्या वेळेस उत्थान पिंड देत असतात त्या जीवात्म्याला, त्या प्रेताला, त्यावेळेस हरिपाळ देवांच्या चेहऱ्यावरचं वस्त्र विशाल देवांनी काढलं. तो पिंड देण्याकरता घास देतात तोंडामध्ये आणि बघितलं तर हरिपाळ देवांचे डोळे उघडले. नजर इकडे तिकडे भिरभिर करायला लागली. शरीरामध्ये चैतन्य निर्माण झालं आणि चमत्कार झाला. सर्व लोक बघायला लागले. कुमरूजी आला, कुमरूजी आला. सर्व लोक म्हणायला लागले की हरिपाळ देव जिवंत झाले. सर्व लोक त्या ठिकाणी बघायला लागले की मेलेलं प्रेत जिवंत झालं. प्रधानाच्या मनामध्ये आलं काय झालं हे म्हणे. आणि मालन मातेच्या डोळ्यामधल्या अश्रूचं रूपांतर हास्यामध्ये झालं, आनंदामध्ये झालं. दुःखाचे जे अश्रू होते त्याची जागा आनंदाने घेतली, सुखाने घेतली आणि मेलेलं प्रेत जिवंत झालं. तो पिंड बाजूला सारला आणि सर्व लोक आता त्या विशाल देवाच्या स्वागताकरता तयार झाले. त्या पुत्राच्या स्वागताकरता तयार झाले की न जाणो कोणती किमया झाली. पहिल्यांदा असा चमत्कार झाला की मृत्यूशय्येवर असलेला मेलेला जीवात्मा, मेलेले प्रेत आज जिवंत झालं. सर्व लोक त्या ठिकाणी हरिपाळ देवांच्या नावाचा उद्घोष करू लागले. कुमरू जियाला, कुमरू जियाला. आणि आता जी भरवस नगरी दुःखामध्ये बुडलेली होती त्या ठिकाणी आनंद वाद्य वाजू लागली. गुढ्या उभारल्या रस्त्याने सर्व लोकांनी की विशाल देवांचा पुत्र हरिपाळ देव यांचं प्रेत जिवंत झालं. माता मालन देवीला आनंदाला पारावार राहिला नाही. तरुण मुलगा काळाने हिरावून नेला होता तो माझा मुलगा आज परत मिळाला. पत्नीलाही आनंद झाला. संपूर्ण जनता आनंदानं विशाल देवांना धन्यवाद देऊ लागली. हरिपाळ देवांकडे बघू लागली. आणि आता विशाल देवाच्या वाड्याकडे तो
पालखीमध्ये हरिपाळ देवांना ठेवून त्या ठिकाणी त्यांचा जय जयकार करत त्यांना वाड्यापर्यंत आणलेला आहे. संपूर्ण भरवस नगरीमध्ये ही वार्ता पोहोचली. बघू हरिपाळ देव जिवंत झाले, हरिपाळ देव जिवंत झाले. कुमरू जियाला विशाल देवांचा पुत्र जिवंत झाला. प्रधान पुत्र वाचला. सर्व लोकांना आनंद वाटला. सर्व लोकांना कमला राणीच्या वाड्यावरती त्या ठिकाणी त्यांचं स्नान झालं आणि आता प्रधानाच्या मनामध्ये विचार यायला लागले की न जाणू एखाद्या कथडी नादासारख्या माणसाने माझ्या मुलाच्या शरीरात तर प्रवेश केला नसेल ना. म्हणून सैन्यांना सांगितलं तेथील जे जे वन होते, उपवन होते, दरे दर कुठे होते, डोंगर होत्या, झाडी होत्या, त्या सर्व तपासायला लावल्या. एखाद्या माणसाचा जीव तर नाही गेला. कुठे एखादं कलेवर मिळतं का, प्रेत मिळतं का, जेणेकरून त्यांनी या माझ्या मुलाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. नदी नाले ओढे सर्व तपासले, परंतु कुठेही एखादं प्रेत मिळालेलं नाही. कारण की असा चमत्कार तर आयुष्यात प्रधानानं बघितला नव्हता. म्हणून त्याच्या मनात संशय येत होता. हा चमत्कार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांनी केला. द्वारावतीला त्या ठिकाणी स्वामींनी श्री चक्रपाणी महाराजांनी ते शरीर सोडलं आणि या ठिकाणी त्या प्रधान पुत्राच्या शरीरामध्ये प्रवेश केला. स्वामी महाराजांना सांगतात, बाई प्रधान चतुर, प्रधान कुशल आणि प्रधान खूप हुशार होता. तो एवढ्यावर नाही थांबला. त्याच्या मनात सतत गोष्ट येत होती, काय झालं असेल, कसं काय मुलगा कसा काय जिवंत झाला. तो राज्याचा प्रधान होता, मुख्य होता. तो राजाला बुद्धिमंत्र सांगायचा. साधारण व्यक्ती नव्हती ती. अनेक ठिकाणी शोधाशोध केली, परंतु सापडला नाही आणि मनामध्ये अखंड विचार येत राहिला. की नक्की काय प्रकार असेल, कसं काय प्रेत कसं जिवंत झालं. कुठे एखादं मृत शरीर सापडलं नाही, एखादं कलेवर सापडलं नाही, पण नक्की काय झालेलं आहे. आणि त्यावेळेस सुनबाईला सांगितलं, तिला एकांतीच्या खुणा विचारायला लावल्या प्रधानानं. आणि त्यावेळेस सर्व खुणा सुनबाईने विचारल्या. स्वामींनी तसंच सांगितलं, जे जसं होतं तसंच सांगितलं. बाळलेने विचारले, बाळलेने कसे होते ते सांगितले. एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ती विचारायची, स्वामी सांगायचे. कारण की असा चमत्कार जगामध्ये कुठेच झाला नाही. 25-26 वर्षाची मूर्त स्वामींची आहे. 32 लक्षणी देह आहे. वय, रूप, गुण, उपगुण, सौंदर्य सर्व काही स्वामींनी स्वीकार केलं. त्या जीवात्म्याचं, त्या देहाचं खऱ्या अर्थानं जीवधर्म, देहधर्म स्वामींनी स्वीकार केले. गोपाल कृष्ण महाराजांची आन ते घेत होते, स्वामींनी ती सुद्धा स्वीकार केलं. आणि खऱ्या अर्थानं त्या विशाल देवांच्या जीवनामध्ये आता आनंद आला. प्रेत जिवंत केलं, लक्षात ठेवा. आम्ही सुद्धा प्रेतापेक्षा काही कमी नाहीये. आमच्यामध्ये जर भगवंतानं ज्ञान टाकलं ना, त्यावेळेस आम्ही जिवंत होणार आहे. प्रेत हलले, डोळे उघडले. प्रेत हलले, डोळे उघडले. आनंद भरवस पुरा घेतला अवतार चक्रधरा. घेतला अवतार चक्रधरा. घेतला अवतार चक्रधरा. घेतला अवतार चक्रधरा.
ताकद आहे आणि असलेलं शरीर भगवंताने त्यागलेलं आहे श्री चक्रपाणी महाराजांनी आणि इकडे अवतार धारण केला. प्रधानाने सर्व विचारपूस केली आणि अखेर त्याला खात्री झाली की हा आपलाच पुत्र आहे. जुगाराचं व्यसन स्वामींनी ते स्वीकार केलं आणि आता स्वामी त्या भरवस नगरीमध्ये राज्य करतायत. एक पुत्र झाला महिपाळ देव आणि एक दिवस जुगार खेळण्याकरता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज त्या ठिकाणी त्या सर्व मित्रमंडळी सोबत त्या ठिकाणी गेले आणि इच्छा झाली दरवेळेस ते जिंकायचे, जिंकलेलं द्रव्य लोकांना वाटून द्यायचे, परंतु आज इच्छा झाली की आपल्याला हरायचंय आणि स्वामी द्रव्य हरायला लागले. अनेक द्रव्य हरले आणि समोरचा खेळणारा मनुष्य जो होता ना तो स्वामींना म्हटला, हे बघा देवा, जमिनीचं द्रव्य जमिनीवरती द्यावं, जुईचे जुई आणि भुईचे भुई तुम्ही निश्चित करा तुम्हाला किती खेळायचंय. परंतु स्वामी काय ऐकत नव्हते. स्वामींची इच्छा झाली आज हरायचंय, फक्त हरायचंय. स्वामी खूप हरले, खूप हरले, खूप द्रव्य हरले आणि देण्याच्या वेळेस आपल्या स्वतःच्या अंगावरचे अलंकार काढून दिले, हातातले अलंकार काढून दिले, कानातले अलंकार काढून दिले, तरी त्याची पूर्तता झाली नाही आणि सांगितलं मी तुमचे द्रव्य देतो आणि निघाले आपल्या राजवाड्याकडे. त्यावेळेस तो मनुष्य पुढे आला स्वामींकडे, स्वामींचे पाय धरले, देवा आता तुम्ही आत प्रवेश केला ना, तुमचे सैनिक आम्हाला येऊन देणार नाही. त्यावेळेस स्वामी म्हटले, जर आम्ही तुमचे द्रव्य दिले नाही तर आम्ही भोजन करणार नाही, आम्ही स्नान करणार नाही, पहिले तुमचे द्रव्य देऊ आम्ही, आम्हाला गोपाल कृष्ण महाराजांची शपथ आहे. आणि स्वामी वाड्यावरती आले. आतमध्ये आल्यानंतर स्वामी वरती गेले, पत्नीकडे गेले. पत्नी पलंगावरती बसलेली होती. स्वामींना बघितलं, चटकन उठली आणि स्वामींना विचारलं, तुम्ही अजून भोजन केलं नाही, तुम्ही अजून काहीच केलं नाही. त्यावेळेस स्वामी सांगतात, आज आम्ही खूप द्रव्य हरलो, तुमचे जे दागिने आहे ना त्याची गरज आहे आज आम्हाला. पती आणि पत्नी संसाराचे दोन टोकं असतात, लक्षात ठेवा. अर्धांग म्हणजे अर्धा अधिकार तिचा असतो आणि स्वामींनी त्या जीवात्म्याचे जीवधर्म स्वीकारले, देहधर्म स्वीकारले. त्या नात्याने तिला तिचे दागिने मागितले, परंतु त्या स्त्रीला दागिन्याचा मोह झाला. नाही म्हणे, मी नाही देणार. स्वामी म्हणतात, तुला गोपाल कृष्णांची शपथ आहे, तू जर आम्हाला दागिने नाही दिले ना, किंवा जर आम्ही तुला तुझे दागिने परत नाही दिले ना, तर आम्हाला गोपाल कृष्ण महाराजांची शपथ आहे. कमला राणी म्हणते, जर मी तुम्हाला दागिने दिले ना तर मला गोपाल कृष्ण महाराजांची शपथ आहे, नाही भेटू शकत दागिने. उदास झाले स्वामी आणि पलंगावरती पोहडले. थोड्या वेळानं मर्दना मातने करणारा सेवक आला, त्याला सांगितलं नको. पुन्हा एक सेवक आला, भूक नाही सांगितलं. माता आली, मातेलाही सांगितलं. कमला राणीने किती आज खूप द्रव्य हरले, मला दागिने मागत होते परंतु मी काही दिले नाही, रुसून बसले आहे म्हणे वरती. आणि अखेर दरबार संपला आणि विशाल देव त्या ठिकाणी वाड्यावरती आले. विचारलं, मुलगा जेवला का? आणि सर्व वृत्तांत त्यांना कळाला. वरती आले. वरती आल्यानंतर हरिपाळ देवांना विचारलं, काय झालं, तुम्ही जेवले नाही अजून, तुम्ही स्नान केलं नाही. हरिपाळ देवांनी सांगितलं, आज आम्ही खूप द्रव्य हरलो
त्यांचं द्रव्य दिल्याशिवाय आम्ही भोजन करणार नाही, अशी शपथ आम्ही खाल्ली गोपाल कृष्ण महाराजांची. विशालदेव म्हटले, अरे म्हणे हे द्रव्य कुणा करताय, हा राजवाडा कुणा करताय, ही संपत्ती कुणा करताय, तुझ्याच करताय ना म्हणे. दिले त्यांचे 500 आसू, देऊन टाकले आणि पाठीखाली हात घातला स्वामींच्या आणि वरती उठवलं, मस्तकाचं चुंबन घेतलं, छातीशी लावलं. अरे म्हणे कुणा करताय ही संपत्ती, कुणा करताय हा द्रव्य साठा, कुणा करताय हे ऐश्वर्य, तुझ्याच करताय. आणि स्वामींनी ऐकलं आणि विशाल देवाच्या पंक्तीला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांचं भोजन झालं. आता मात्र स्वामी उदास झाले. एक एक दिवस पुढे चालत होता आणि स्वामींनी मनात इच्छा घेतली की आता आपल्याला रामयात्रेला जायचं. एक एक पदार्थ स्वामी सोडत होते, एक एक पदार्थ वर्ज्य करत होते. कारण की पत्नीवरती रुसले होते. मनामध्ये एकच इच्छा होती की रामयात्रेला जायचं. आता रामयात्रेचे दिवस जवळ आलेले होते. मातेला ही गोष्ट कळली. माता विशाल देवाला सांगते की त्यांच्या मनात इच्छा आहे रामयात्रेला जावं. विशालदेव म्हणतात त्या ठिकाणी गुरुजवांचा आणि यादवांचा द्वंद्व लागलेला आहे. हे जर यात्रेला गेले तर संकट उडवेल. आपण पुरोहिताद्वारे क्रिया करत असतो, आपण राजे लोक आहोत. ब्राह्मणाद्वारे क्रिया करावी, पुरोहिताद्वारे क्रिया करावी, त्यांना जाण्याची काही गरज नाहीये. आता मात्र स्वामींनी अनेक पदार्थ सोडून दिले. ताक आणि भात फक्त स्वामी घेत होते. रोज आळणी ताक आणि भाताची आरोग्याना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज करत होते. शरीर यष्टी अगदी खुश झाली आणि अखेर विशाल देवानं परवानगी दिली की तुम्ही रामयात्रेला जावं. 10 लोक सोबत दिले. हडपिया दिला, सागळिया दिला, पाण्याचं सेवा करणारा सागळिया दिला, विडा देणारा दिला, पालखी वाहणारे भोई दिले, 2 सशस्त्र सैनिक दिले, जेवण बनवणारा आचारी दिला. अशी 10 लोक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सोबत दिली की जेणेकरून रस्त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये. त्या भरवस नगरीमधील त्या राजवाड्याचे 3 द्वारापर्यंत त्यांची आई मालन माता त्यांना सोडवायला आली आणि पहिल्या मुक्कामापर्यंत विशालदेव प्रधान सोडवायला आला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी निघून आले आणि आता जोपर्यंत त्यांचं राज्य होतं तिथपर्यंत स्वामींनी कुणालाही माघारी जाऊन नाही दिलं. सर्वांशी गोड राहिले आणि राज्याची सीमा संपल्यानंतर स्वामींनी एक एक जण घरी पाठवायला सुरुवात केली. पालखीचे भोई पाठवून दिले, पालखी पाठवून दिली. आता मात्र फक्त 2 जण उरले. एक होता हडपिया आणि एक होता सागळिया. पानाची सेवा करणारा त्याचा घोडा होता, त्या घोड्यावरती स्वामी बसलेले आणि पाणी पिण्याकरता देणारा सागळिया होता. त्या दोघांचं एक मत होतं, ते स्वामींना सोडून राहत नव्हते, स्वामींना सोडून झोपत नव्हते. दोन्ही बाजूनी 2 जण झोपायचे, स्वामी मध्ये झोपायचे. अवतार झाला चक्रधरा घेतला, अवतार चक्रधरा अवतार चक्रधरा अवतार चक्रधरा. आता स्वामी च्या सोबत फक्त 2 जण होत. एक पाणी देणारा आणि एक जो होता जो विड्याचं पाणी द्यायचा स्वामींना करून. सर्व सेवा ते 2च करायचे. आता एक घोडा होता, 2 जण पायी चालायचे, स्वामी घोड्यावरती होते. आणि स्वामींनी एक दिवस मध्यरात्री आपले सर्व अलंकार राजवस्त्र काढून टाकले. एक सुडाकर्ती प्रदेशी आणि एक श्रीमुकुटी. डोक्याला एक सुडाय, कमरेला सुडाय आणि त्या
2 वस्त्रांना शरीरावरती या 32 लक्षणे देहावरती घेऊन सर्व राजवैभव काढून टाकलं आणि स्वामी आता निघाले. त्यांना सोडून निघाले. रुद्रपूर प्रांताकडे स्वामी निघाले. त्या दोन्ही सेवकांनी राम यात्रा जिथपर्यंत जाते ना तिथपर्यंत शोध घेतला. माघारी घरी आले परंतु त्यांना स्वामी मिळाले नाही. असा आमच्या सर्वज्ञांचा अवतार झाला. रुद्रपूरला स्वामी आले. श्री प्रभू गोविंद प्रभू महाराज त्या ठिकाणी त्या हातामध्ये होते. सर्व अन्न पदार्थ त्या ठिकाणी होते. एका हातामध्ये शेंगूळ आणि बुरडे होते. श्री गोविंद प्रभू महाराजांनी बघितलं स्वामींकडं. स्वामींनी स्वतःलाच आलिंगन दिलं. देव देवाला भेटायला करता निघालेला आहे. चरित्र सांगतं स्वामींनी स्वतःलाच आलिंगन दिलं पहिल्यांदा. श्री प्रभू बाबांना बघितलं, मान लवली आणि स्वतःला आलिंगन दिलं स्वामींनी. आणि तिकडून श्री गोविंद प्रभू महाराजांनी स्वामींकडे शेंगूळ बुरडे फेकले आणि स्वामींनी शक्तीचा स्वीकार केला. आणि तिथूनच स्वामींनी वैराग्य धारण केलं. 12 वर्ष स्वामी सालबर्डीच्या डोंगरामध्ये राहिले. हा आमच्या देवाचा अवतार आहे. बराच विचार येतो. आम्ही कथा ऐकतो, कृष्ण कथा ऐकतो. आमच्या अवधूत बाबाचं म्हणणं होतं यावेळेस कथा वेगळी झाली पाहिजे. कथा वेगळीच झाली पाहिजे. कारण की आम्ही गोपालकृष्ण महाराज आता बघितलं, तुम्ही जर एवढ्या 2-4 महिन्यात बघितलं तर महाडवा पंथात किंवा बाहेरही त्याच कथा चालू आहे. बाहेरचे भागवतकार आहेत त्याच कथा सांगतात. आपली कृष्ण कथाच सांगतात. लोकांना श्री चक्रधर प्रभू महाराजांचा अवतार केव्हा कळणार? केव्हा कळणार की आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज सुद्धा ईश्वराचा अवतार होते. त्यांच्या अवताराची जन्म कथा केव्हा लोकांना कळणार? आणि कळाली पाहिजे, समाजापर्यंत गेली पाहिजे. ही एक प्रामाणिक भावना होती. द्वापार युगात सुद्धा जन्म झाला आणि म्हणून हा जन्म आपल्याला बघायचा आहे. सर्वांनी आता पाठीमाग शेवटपर्यंत बसणारे सर्वांनी हात उंच करायचे. आपल्याला एकदा भजन करायचे आणि त्यानंतर आपल्याला कृष्ण भगवंताचा जन्म करायचा आहे. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोपाल बिहारी नंदलाल मेरो है, गोपाल बिहारी नंदलाल मेरो है, गोपाल मेरो है, द्वापार युगात ज्या अवताराचं आजही गुणगान केलं जातं, ज्या अवताराची शपथ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज खात होते, ज्या अवताराची शपथ स्वीकारून स्वामी महाराष्ट्रामध्ये आले आणि जाताना ज्या अवताराचं शास्त्र सांगण्याची इच्छा करतात, तो अवतार म्हणजे कृष्ण अवतार आहे. येतानाही त्या अवताराची आठवण करतात, जातानाही त्या अवताराच्या तत्वज्ञान सांगण्याची इच्छा करतात. पंडित महिमभट्टांना आणा, त्यांना आम्ही गीता सांगू, तेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये राहू. निरतिशय त्या अवतारावर प्रेम केलं आमच्या सर्वज्ञांनी. त्या अवताराचा विषय निघाल्यानंतर महादाईचा जेव्हा बोलायचे ना, पुराण ऐकून यायचे ना, स्वामी
अनुकारपूर्वक बोलायचे. वसुदेव आणि देवकी यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांना सोडण्याकरता तुम्ही बघा, आता लग्न झाल्यानंतर एक गाडी असते, त्या गाडीला फुलं लावलेले असतात, नवरा नवरीचं नाव असतं पाठीमागं, बरोबर? पूर्ण फुलांची गाडी सजवलेली असते, दोघ जण जोडी बसलेली असते. पूर्वीच्या काळात रथ असायचे आणि त्या रथावरती स्वतःचा चुलत भाऊ कंस महाराज त्या रथाचं सारथ्य करत होता आणि दोघं पती पत्नी वसुदेव आणि देवकी. कंसाची बहीण आहे, त्यांना घेऊन आता कंस निघालेला आहे की ज्या बहिणीसोबत आपण राहिलो, ज्या बहिणीसोबत आपण वाढलो, जिच्या आपण खोड्या केल्या, परंतु कधी शब्दाने बहीण भावाला बोलत नाही, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस ती नवऱ्याच्या घरी जाते ना, भावाला रडूच कोसळतं आणि प्रचंड प्रेम करणारा भाऊ त्या ठिकाणी बहिणीला घेऊन निघालेला आहे, त्याचा कंठ दाटून आलेला आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि बहिणीला आता तो वसुदेवासोबत पाठवणी देतोय. दाटून कंठ येतो, दाटून कंठ ओठात येईने दाटूया संगीत जागविले लयताल सूर सहजी चले
कंसाच्या हातामध्ये रथाचे दोन्ही दोर आहे आणि आता अखेरचा निरोप देण्याकरता एक भाऊ आपल्याला बहिणीला निरोप देतो. संपूर्ण वराड पाठीमागे आहे आणि देवकी आता वसुदेवाच्या घरी निघालेली आहे. बहीण जेव्हा जाते ना त्यावेळेस भावाला सर्व आठवतं, तिचं बालपण आठवतं, तिने केलेल्या खोड्या आठवतात आणि त्याला राहवत नाही. आता बहिणीवरती निरतिशय प्रेम करणारा कंस होता म्हणून हातामध्ये दोर होते आणि तेवढ्यात वाद्यांचा त्या ठिकाणी गजर चालू होता. जसा आपल्याही त्या लग्नामध्ये बँड असतो त्या ठिकाणी वाद्य होते. परंतु आता संपूर्ण आकाश काळं झालं. आकाशामध्ये मोठमोठ्याने विजांचा कडकडाट व्हायला लागला. सर्व लोक आकाशाकडे बघायला लागले. आकाशाची वाणी सांगे कंसासी, आकाशाची वाणी सांगे कंसासी, आकाशाची आकाशामध्ये सर्व मेघ त्या ठिकाणी काळवंडून आले. विजांचा कडकडाट व्हायला लागला आणि मोठ्यानं आकाशवाणी झाली की अरे कंसा कुणाचं सारथ्य करतोयस? या देवकीचं, हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझ्या मृत्यूला कारण ठरणार आहे. आणि आता बहिणीचं सारथ्य करणारा कंस, निर्तिशय प्रेम करणारा कंस, त्याच्या डोळ्यामध्ये बहिणीविषयी प्रेम होतं. त्या प्रेमाची जागा क्रोधाने घेतली. कंसाचे हात तलवारीकडे गेले, तलवार बाहेर काढली आणि आता वसुदेवाच्या आणि देवकीच्या अंगावर घालणार. तोच वसुदेवाने हात जोडले, देवकीने हात जोडले. काय करताय तुम्ही? आज तर आमचं लग्न झालं, काय करतायत? तुम्हीच तर आता सारथ्य करत होता, रडत होता. आम्ही तुमचं सर्व ऐकू, परंतु वसुदेवजी प्रार्थना करतात आणि मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये थोडी तरी करुणा कंसाच्या शिल्लक होती. त्या ठिकाणी सर्व वराड थांबलेलं होतं, बघत होतं. आकाशवाणी तर झालेली होती आणि अखेर कंसाने आपल्या सैनिकांना सांगितलं की यांना नजर कैदेमध्ये ठेवा. लग्न झाल्यानंतर पहिली रात्र बंदीखान्यामध्ये घालवलेली जगातली पहिली महिला म्हणजे देवकी. लक्षात ठेवा, ईश्वराला आपल्या उदरामध्ये आणायचंय तर एवढं दुःख सहन करावं लागतं, एवढी वेदना सहन करावी लागते. लग्न झाल्या झाल्या पहिली रात्र बंदीखान्यामध्ये. दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि एक दिवस महर्षी नारदांचं आगमन कंसाच्या दरबारामध्ये झालं. नारदाला प्रणाम केला कंस महाराजांनी. विचारलं, येण्याचं कारण विचारलं कंसाला. नारदजी म्हणाले, आकाशवाणी काय झाली होती? म्हणे 8वा पुत्र माझा घात करणार आहे. अरे म्हणे तुला कधी कळणार? तू शेवटून मोजलं तर पहिला 8वा असेल, काही सांगता येत नाही. आणि आता पहिला महिना संपला, 2 महिने झाले, 3 महिने झाले आणि देवकीच्या उदरामध्ये पहिला गर्भ राहिला. पाच महिने झाले, 6 महिने झाले आणि आता पहिल्या बालकाची किलकारी त्या बंदीखान्यामध्ये ऐकू आली. सर्व सेवक जागे झाले. कंसाला वार्ता पोहोचली आणि कंसाने त्या बालकाला आपल्यापर्यंत आणण्याचं
सांगितलं. अगदी कोळ बालक, नवजात बालक कंसाने हातामध्ये घेतलं, गरगर फिरवलं आणि दगडावर आपटलं. अगदी निर्दयपणाचा कळस कंसाने करून टाकला. द्वापार युगात सर्वात पहिल्यांदा सर्वात हिंसेचा कळस कोणी केला असेल तर कंसाने केला. कृष्ण भगवंताची भावंड मारायला सुरुवात केली. पहिलं अपत्य देवकीचं. पहिल्या अपत्यावर इतका जीव असतो ना माणसाचा, विचारा सांसारिक माणसाला. जो पहिल्यांदा असो, ती मुलगी असू द्या नाही तर मुलगा असू द्या, किती जीव असतो सांगा तुम्ही. कारण की पहिलं अपत्य हे एका स्त्रीला आई बनवतं, लक्षात ठेवा. बरोबर आहे. स्त्री आई बनल्याशिवाय अपूर्ण आहे. स्त्रीचं पूर्णत्व म्हणजे ज्यावेळेस ती आई होते तेव्हा ती स्त्री पूर्ण होते, लक्षात ठेवा. कारण की सर्वात मोठं रूप स्त्रीचं आईमध्ये, लक्षात ठेवा. पहिलं अपत्य एका मुलीला आई बनवून टाकतं आणि आई हे नातं सर्वात मोठं आहे. स्त्री आई बनते ना तेव्हा ती पूर्ण स्त्री बनते, लक्षात ठेवा. त्याच्या पलीकडं स्त्री जन्माचं मोठे पण नाही असं वेद सांगतात. कारण की मातृत्व तिच्यामधून पाझरायला लागतं. सकळ जीव मात्राच्या ठिकाणी ईश्वराचं जसं मातृत्व पाझरतं ना, तसं आपल्या बालकाच्या ठिकाणी तिचं मातृत्व पाझरत असतं. दुसरा गर्भ आला, तोही त्या ठिकाणी कंसाने ठार मारला. 3, 4, 5, 6 आणि 7वा गर्भ त्या ठिकाणी देवकीच्या उदरामध्ये आला. तो गर्भ आल्यानंतर त्या पोटामधून तो गर्भ गायब झाला. 7वा तू गर्भ योग मायनेला, 7वा तू गर्भ योग मायनेला. रोहिणी उदरी नेऊनी घातला, रोहिणी उदरी नेऊनी घातला. देवकीचे तेज भासे जैसा सूर्य, देवकीचे तेज भासे जैसा सूर्य. देवकीचे तेज भासे जैसा सूर्य, देवकीचे तेज भासे जैसा. आता 8वा गर्भ देवकीच्या उदरामध्ये आलेला आहे आणि हजारो सूर्यांची प्रभा देवकीच्या मुखमंडलावर दिसते. यापूर्वी ही मुलं जन्माला आली होती, गर्भ राहिला होता, परंतु एवढं तेज देवकीच्या चेहऱ्यावरती आजपर्यंत कधी नाही बघितलं वसुदेवानं. आता मात्र देवकी अत्यंत सुंदर दिसायला लागली. सहस्र रश्मीचा संचार तिच्या उदरामध्ये झाला. पूर्वजन्मीचे असलेले सुपक आणि सुपिका म्हणजे वसुदेव आणि देवकी. एक भक्त होता, त्याचं नाव होतं, तो आराधना करायचा, व्रत वैकल्य करायचा. त्याचं नाव होतं अंबरीश ऋषी. आणि त्याने एक दिवस व्रत केलं. त्या व्रताचं पारण करायचं होतं आणि महर्षी दुर्वासांचं आगमन त्याच्यात इथं झालं. त्यांनी सांगितलं, महर्षी दुर्वास आपल्या हातून पारण करूया. महर्षी दुर्वासांनी सांगितलं, मी आता स्नान करून येतो आणि त्यानंतर आपण पारणे करूया व्रताचं, शेवट करून टाकू. ते स्नान करता निघून गेले आणि इकडे त्या अंबरीश राजानं उपवास सोडून टाकला. दुर्वास ऋषी येण्याच्या अगोदरच उपवास सोडून टाकला, पारण करून टाकलं. ते आले, 10 क्षणांचा अवधी लागला आणि यांनी लवकर त्या ठिकाणी अन्न सेवन केलं. आणि दुर्वास ऋषी आल्यानंतर विचारलं, कधी करायचं व्रताचं पारण? त्यांनी सांगितलं, माझ्याकडून चूक झाली, मी व्रताचं उद्यापन करून टाकलं.
आणि आता मात्र दुर्वास ऋषी श्री दत्तात्रय प्रभूंचे बंधू आहे, कडक होते, कठोर होते, ते लगेच त्या ठिकाणी क्रोधायमान झाले आणि त्यांनी शाप दिला, तुला 10 क्षण सुद्धा थांबता आलं नाही, तुझं 10 वेळा पतन होणार आहे म्हणे. आता अंबरीश राजा हा विष्णूचा भक्त होता, त्याचा शाप अंबरीश राजाच्या माथ्यावरती होता. दुर्वास ऋषींनी शाप दिला अंबरीश राजाला आणि अंबरीश राजाने आपल्या आराध्य दैवताला विनंती केली, विष्णूला विनंती केली. विष्णूने ते 10 वेळेस पतन स्वतःच्या अंगावर घेतलं. दो जलचर, दो वनचर, दो विप्र, दो राजे, बहुत कलंकी अवतार भये अंबऋषीची काळजी. आणि या ठिकाणी सुद्धा देवकीच्या उदरामध्ये विष्णूलाच अवतार घ्यायचा होता. लक्षात ठेवा, देवकीच्या उदरामध्ये विष्णूलाच अवतार घ्यायचा होता. त्याचं पतन परमेश्वरानं केलं आणि स्वतः अवतार त्या ठिकाणी घेतला. देवकीचे तेज भासे जैसा सूर्य, देवकीचे तेज भासे जैसा सूर्य. आणि आता 9 महिने 9 दिवस झालेले आहे. श्रावण महिना आणि अष्टमी तिथी आहे. रात्रीचे 12 वाजले. आकाशामध्ये धो पाऊस चाललाय, यमुना दुथडी भरून वाहते. अशा वेळेस तर आपण बाहेर सुद्धा निघू शकत नाही आणि अशा वेळेस भगवंताने अवतार धारण केला. काही लोक म्हणतात रात्री 12 वाजता कृष्ण भगवंताचा अवतार झाला. 12 वाजता ही वेळ फिक्स करून टाकली आपण सगळ्या लोकांनी, जगातल्या सगळ्याच लोकांनी. वास्तविक कृष्ण भगवंत हा अमर्याद पुरुषोत्तम असणारा अवतार आहे. काळ सुद्धा त्याला बांधू शकत नाही. 12 वाजल्यानंतर जर तुम्ही डिजिटल घड्याळ बघितलं तर सगळं घड्याळावरती 00 असे आकडे येतात. त्यावेळेस काळाच्या अधिराज्य या जगावरती नसतं. त्यावेळेस कृष्ण भगवंताचा अवतार झालेला आहे. देवकीचे तेज भासे जैसा सूर्य, देवकीचे तेज. आणि आता कृष्ण भगवंत यांचा अवतार झाला. हा अवतार असा झाला की जन्म झाला, विज्ञान शक्ती घेऊनच भगवंत अवतरित झाले. आणि जन्मल्या कृष्ण भगवंताने अवतार झाल्या तसं एखादा व्यक्तीने, एखादा पैलवान असावा, त्यांनी खूप जेवण केलं आणि तो झोपला ना, झोपेतून उठल्यानंतर मोठ्याने जांभळी देतो. कृष्ण भगवंत हा शूरवीर अवतार आहे. अवतार झाला क्षणीच कृष्ण भगवंताने पहिल्यांदा जांभळी दिली आणि जांभळी दिल्यानंतर मुखामध्ये देवकीला विश्वरूप दाखवलं, संपूर्ण ब्रह्मांड दाखवलं. आता सर्व पहारेकरी झोपलेले आहेत, सर्व सैनिक झोपलेले आहे. कृष्ण भगवंताचा विज्ञान शक्तीचं सगळं कार्य आहे. आणि आता वसुदेव एका टोपल्यामध्ये कृष्ण भगवंताला घेतात. लोक प्रश्न विचारतात, टोपलं कुठून आलं, जेलमध्ये टोपलं कसं काय, सगळेच लोक झोपलेच कसं काय, यांना तर साखळदंडाने बांधलेलं होतं. बरेच प्रश्न विचारतात. ही भगवंताची विज्ञान शक्ती आहे. काहीही करू शकतात भगवंत. सूर्य गायब करू शकतात, पुन्हा जयद्रथ समोर आणू शकतात. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी टोपल्यामध्ये कृष्ण भगवंताला टाकलं. आजही आपण ती अष्टमी साजरी करतो, सण साजरा करतो. हीच अष्टमी स्वामींनी मेहकरला साजरी केली. भोनेबाई नावाची भक्त होती. अष्टमीचा दिवस उजडला, मातीचे नंदबाबा, मातीचे गोपाल सर्व काही बनवलं आणि स्वामी विहरणावरून विजेकर मठामध्ये येतात. आल्यानंतर म्हणतात, काय बाई खेळ लावला, ही माती केली तुम्ही सगळी, नंदबाबा मातीचा, कृष्ण मातीचा, हे काय आहे? म्हणे देवा, आता कृष्ण कुठून आणायचा, नंदबाबा कुठून आणायचे, कुठून आणायचे गोपाल? आणि स्वामी सांगतात,
परती सांडा माती कृष्ण हो आम्ही 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 देवकी मातुम्ही देवकी मातुम्ही देव बोले गोकुळीचा देव प्रभू चक्रधर गोकुळीचा देव प्रभू चक्रधर गोकुळीचा नेहाकारी गावी साक्षात्कार नेहाकारी गोकुळीचा प्रभू चक्रधर गोकुळीचा प्रभू स्वामींची मूर्त अवघ्या नवजात बालकाप्रमाणे झाली, जणू एखाद्या जन्मलेल्या बाळाप्रमाणे स्वामींची मूर्त झाली. कोणेबाईंनी स्वामींना मांडीवर घेतलं आणि जसा अष्टमीला भगवंताचा जन्म इकडे झाला बंदीखान्यामध्ये, तशीच मूर्त स्वामींची झाली. त्रेतायुगामध्ये सीता सुंदर होती, द्वापार युगामध्ये गोपाल कृष्ण महाराज सुंदर होते आणि कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज सुंदर होते. आणि बोनेबायांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिली अष्टमी साजरी केली. एका भक्ताचा हट्ट पुरवण्याकरता स्वामींनी अगदी नवजात बालकाप्रमाणे स्वतःची मूर्त केली. आणि म्हणून ही अष्टमी खऱ्या अर्थानं आज महत्वाची. आम्ही कृष्ण कथा ऐकतो, कृष्ण ऐकतो, परंतु ती ज्ञानपूर्वक कथा ऐकली पाहिजे. त्यानंतर ते लीळा आठवल्याचं योग्यता आम्हाला लागणार आहे, गोमत लागणार आहे. कसं स्थानावर गेल्यानंतर तुम्हाला सांगतात, रोज प्रवचन करतात, लीळायुक्त देव आठवल्यानंतर सर्व काही प्राप्त होतो. तसं आम्हाला आता द्वापार युगातला कृष्ण आठवणार नाही नक्की, परंतु मेहकरचा कृष्ण आम्हाला नक्की आठवू शकतो, कारण की ती जागा आम्हाला माहित आहे. आणि मेहकरचा कृष्ण आजही विद्यमान आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आमचे गोपाल कृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज इकडं बंदीखान्यामध्ये अवतार झाला. वसुदेवानं टोपलीमध्ये कृष्ण भगवंताला ठेवलेला आहे आणि त्या मथुरा नगरीमधून आता गोकुळामध्ये निघालेले आहे. सर्व लहान मुलं. आता आपल्याला सर्वांना कृष्ण भगवंताचं स्वागत करायचे. एकदम सर्वांनी हात उंच करा. पुढचे लहान पोरं पिवळा शर्ट आणि सर्वजण आता त्या कृष्ण भगवंताच्या स्वागता करता. सर्व देवी देवता कृष्ण भगवंताचं स्वागत करण्याकरता ती यमुना सुद्धा आतुर झालेली आहे. स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्ण
खऱ्या अर्थानं नंद बाबा यांच्या वाड्याकडे आलेले आहे वसुदेवजी. कथा आज आपण ऐकली, परंतु आज काय आपल्याला वसुदेवजी दिसले नाही. इथं उद्यापासून, उद्या कथेचा 3रा दिवस आहे. उद्या खऱ्या अर्थानं असुरमर्दन, म्हणून आपल्याला कृष्णही पाहिजे, कंसही पाहिजे, हे सर्व पात्र पाहिजे. अगदी कथेच्या शेवटी अर्धा तास त्यांनी इथे हजर व्हायचंय. काल मी सांगताना विसरलो, म्हणून आज खऱ्या अर्थानं कृष्ण भगवंताचा जन्म आणि जन्मकथा या ठिकाणी संपन्न झाली. आपल्याला सर्वांना आता आरती करण्याकरता सर्वांना आपल्या जागेवर उभं राहायचंय. लहान मुलांनी गडबड नाही करायची. आदरणीय श्रद्धेय सतीश दादाजी